नमस्कार, स्वागत आहे तुमचं नीलूज किचनमध्ये। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रीयन स्टाईल पोहे। पहिल्यांदा मी पोहे निथळत ठेवलेले आहेत धुवून आणि एका कढईमध्ये तेल टाकून शेंगदाणे परतून घेतलेले आहेत। खरपूस शेंगदाणे परतून घ्यायचे आणि पोह्यामध्ये काढून ठेवायचे। आता कढईमध्ये मोहरी, जिरं, कांदा, मिरची याचं टाकून परतून घ्यायचं व्यवस्थित। परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी 2 चिमट साखर टाकायची, थोडीशी हळद टाकायची आणि मग निथळत ठेवलेले मगाशी आपण पोहे टाकायचे आणि व्यवस्थित हळद लागेल असे पोहे परतून घ्यायचे आहेत। हे बघा किती छान कलर आलेला आहे पोह्यांना आणि 1 मिनिट वाफ द्यायची पोह्यांना। 1 मिनिटानंतर बघा पोहे कसे नरम झालेले आहेत। गरम गरम वाफ येते आणि छान कलरफुल दिसतात आणि पोहे तयार झालेले आहेत। त्याच्यावर आपण कोथिंबीर थोडीशी भुरभुरायची आणि पोहे सर्व करायचे। त्याच्यासोबत लिंबाची फोड ज्याला पाहिजे ते घेऊ शकतात, नाहीतर असेही पोहे खूप छान लागतात। हे बघा आणि चवीप्रमाणे मीठ पण टाकायचे बरं का, सांगायला विसरले। आणि पोह्यांची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।